चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत. काही कामाचे नाहीत ते. चित्रपट थिएटरमधनं उतरला की हे उतरले. छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान तुम्हाला आत्ता कळलं विकी कौशल मेल्यावर? अक्षय खन्ना औरंगजेब बनून आल्यावर तुम्हाला औरंगजेब कळायला लागला? व्हॉट्सअपवरती इतिहास नाही वाचतायत. इतिहास वाचायचा असेल तर त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये डोकं घालायला लागेल तुम्हाला. कोणीही बडबडायला लागले हल्ली इतिहासावरती. विधानसभेत पण बोलतात. खरं तर त्यांचं काही काम नाही. औरंगजेबावरती बोलतायत. माहिती तरी का औरंगजेब काय प्रकरण होतं? हे बाहेरून आलेले सगळे लोक. औरंगजेबाचा जन्म गुजरात मधला, दाहोद नावाच्या गावामधला औरंगजेबाचा जन्म. आणि मग काय सोपं आहे इतिहासामधनं तुम्हाला जातीपातीमध्ये भिडवून द्यायला. यांना ब्राह्मणांनी साथ दिली, यांना मराठ्यांनी साथ दिली, मग तिकडे मराठी नव्हतेच, मग हे सगळं चोरून ब्राह्मणांनी केलं. हे सगळं बोलणाऱ्यांचा इतिहासाशी काही संबंध नाहीये. त्यांना फक्त राजकीय त्यांचं जे काही पोळी भाजून घ्यायची आहे तेवढंच फक्त काम आहे त्यांचं. त्यांना ना संभाजी महाराजांशी काही कर्तव्य आहे, ना औरंगजेबाशी काही कर्तव्य, ना कोणाशी काही कर्तव्य आहे. तुमची माती फक्त भडकवायची. कसल्या इतिहास बोलतोय आपण? अहो, इतिहासाच्या पानात खोलवर गेलात ना, सगळ्या अपेक्षांची आणि कल्पनांची आणि भावनांची सगळी भांडी ठळाठळ फुटतील. या हिंद प्रांतामध्ये एक अत्यंत कडवट, एक प्रभावी असं एक स्वप्न ज्या व्यक्तीला पडलं त्या आमच्या जिजाऊ साहेब. हे त्यांचं स्वप्न. त्यांचे वडील असल्यापासून त्या बघत होत्या. त्यांना समजत नव्हतं हे काय चाललंय. आमचीच लोक ह्या लोकांकडेच का चाकरी करतायत? आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या हिंद प्रांतावरती केलेला एक संस्कार आहे. तो एक चमत्कार आहे. ती एक विलक्षण घटना आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा एक विचार आहे. तो विचार जन्माला यायच्या अगोदर या देशाची, या देश कुठचा होता? देश नव्हताच तो. या हिंद प्रांताची काय अवस्था होती, काय परिस्थिती होती? सर्व जातीचे लोक कोणाला कोणाच्याकडे होतेच ना कामाला. दूर कशाला जा? छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील हे आदिलशाहीतच होते ना. त्याच्यानंतर ते निजामशाहीत गेले ना. तो काळ वेगळा होता, ती वेळची परिस्थिती वेगळी होती. त्यांनी का तसे निर्णय घेतले? जे कोणी महाराष्ट्रामधले सरंजामदार होते त्यांच्या विरोधाचाच लढा होता ना शिवाजी महाराजांचा. हे सरंजामदार कोण होते? त्याला जातीत का पाहताय तुम्ही?